नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आपल्या आजूबाजूला समाजामध्ये अशा काही घटना आणि गोष्टी घडतात की त्या घटना आणि गोष्टी पाहिल्यानंतर मन हळहळतं. आपल्याला एक वाटतं की कुठं समाज नक्की चाललाय, कुठच्या दिशेने चाललाय, काय नक्की होतंय या समाजामध्ये. खास करून आजच्या तरुण पिढ्यांमध्ये, खास करून आजच्या जनरेशनमध्ये, खास करून या जगात जगणाऱ्या. म्हणजे साधं उदाहरण घ्या, म्हणजे मी ही व्हिडिओ ना घरामधल्या प्रत्येकानं ही पाहावी. तुम्ही प्रत्येकाला दाखवा आणि बारकाईनं शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी बोलायच्या, ते तुमच्या सोबत देखील घडू शकतं. त्या अतुल सुभाष सारखे कित्येक जण आजही या सगळ्या गोष्टीतून जात असतील, या सगळ्या पीडिता सहन करत असतील आणि मनातून आतून तुटून गेले असतील. त्यांना कुठे ना कुठेतरी आता आधार देणं, कुठे ना कुठेतरी समाजामध्ये या सगळ्या गोष्टी बोलणं अत्यंत मला असं वाटतं महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत हे बोलणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. आजच्या पिढ्यांनी जे काही घाण करून ठेवलं आहे, आजच्या पिढ्यांना जो काही मला असं वाटतं पैसा आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या वाटू लागल्यात, त्याच्यापुढं नाती गोती सगळ्या गोष्टी संपून गेल्यात. म्हणजे आपण एखादी गोष्ट म्हणायचो की अरे बाबा आपल्या आईबाबांच्या आजी आजोबांच्या पिढ्या बघा, म्हणजे त्यांनी छोट्या मोठ्या तुटक्या मोठक्या संसारामध्ये पण सुख शोधलं, समाधान शोधलं आणि ते शेवटी संसाराचं जो काही त्यांनी परमार्थ साधला तो अत्यंत महत्त्वाचा होता. त्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्या अडाण्या पिढीकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे जे अतुल सुभाषसोबत घडलं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टींवरती आपल्याला बोलायचं आहे. हे कलह, हे घरगुती विकृती, या ज्या घरगुती आहेत, या आपल्यातल्या विकृती, याच आपलं आयुष्य संपवायला सध्याच्या घडीला सगळ्यात मोठं वाढतं कारण आहे. ते लक्षात ठेवा प्रत्येकाने. जे काही अतुल सुभाषसोबत घडलं, अतुल सुभाष एक AI इंजिनियर होता जो बँगलोरमध्ये कामाला होता. त्याची पत्नी ती कोणती निकिता की कोणती आणि तिच्या सगळे खर्चे. तो जेव्हा बँगलोरला होता तेव्हा त्याच्याकडून पैशांची मागणी करणं, पोरासाठी पोराला सांभाळायला रोज महिन्याला 40,000 पाठव. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी इतक्या टोकाला गेल्या, म्हणजे त्या बायको, तिचे आई वडील, तिचा कोण तो भाऊ असेल, बाकी सगळ्या गोष्टी असेल, त्यांनी या माणसाला इतकं टॉर्चर केलं की अक्षरशः त्याला नंतर आपलं जीवन संपवावं लागलं. जेव्हा या जीवन संपवायच्या आधी जेव्हा तो कोर्टामध्ये गेला, त्या कोर्टामध्ये त्या जजनं सगळ्या गोष्टी सांगितल्या. असं म्हणजे धक्कादायक विधान त्या जजनं केलं की जर ही लोक तुझ्याकडे पैसा मागतात याचा अर्थ तुझ्याकडे पैसा असेल आणि तुला हा न्याय मिळू शकत नाही. तेव्हा त्याला समजलं की यांनीच या पैशाने या जजला देखील विकत घेतलं आणि त्याला न्याय मिळू शकला नाही. तो आतून तुटून गेला, आतून पूर्णपणे हारला. त्याला समजत नव्हतं नक्की काय करायचं आहे ते. आणि जेव्हा समजायचं बंद झालं तेव्हा त्यानं ती काय 40 पानं लिहिली, व्हिडिओ बनवला तासाचा आणि सगळं काही गोष्टी सांगितल्या आणि स्वतःला संपवून घेतलं. ही गोष्ट वरचेवर आपल्या एकंदरीत ऐकण्यामध्ये हे काय वाटत असेल, अरे जाऊ दे मरू दे, काय ना काहीतरी असेल, सोडून देतात. आपण त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. पण याच गोष्टी अनेक लोकांसोबत, अनेक पुरुषांसोबत घडत आहेत. हे सगळ्यात मोठं समाजातलं वास्तव आहे आणि त्याच्याविषयी बोलणं अत्यंत फार महत्त्वाचं आहे. कारण ज्या प्रकारे एखादं नातं, लग्न कशासाठी होतं? लग्न आपला संसार करण्यासाठी होतं. पण ज्या लग्नांमध्ये याच्यामध्ये स्वार्थ येतो, ज्या लग्नांमध्ये पैसा श्रेष्ठ ठरतो, जी स्त्री पैशासाठी बांधील असते. मी म्हणत नाही सगळ्या स्त्रिया चुकीच्या आहेत, पण ज्या स्त्रिया चुकीच्या नसतील त्यांच्यासाठी ही असली कारणं त्यांच्यावरती शिंतोडे उडवणार आहेत. म्हणजे सगळ्या स्त्रिया चांगल्या नाहीत, सगळेच पुरुष चांगले नाहीत. त्याच्यामुळं प्रत्येकामध्ये कुठे ना कुठेतरी सगळे अवगुण आणि गुण या सगळ्या गोष्टी आहेत. पण एक स्त्री तिला मिळालेल्या हक्काचा जर असा दुरुपयोग करत असेल तर मग कसली आमची न्यायसंस्था? आमच्या पुरुषांसाठी कुठला न्याय नाही आहे? आमच्या पुरुषाने जायचं कुठं? म्हणजे साधं उदाहरण घ्या, एखादी बाई जर रस्त्यात जाऊन गाडीला ठोकली तर त्याला आपल्याला शांत बसावं लागतं का? तर ती बाई आहे. किती दिवस या सगळ्या गोष्टीच्या सावलीमध्ये ह्या लपणार, स्त्रिया लपणार? सगळ्याच नाही, पण हातावर मोजण्या एवढ्या अनेक स्त्रिया आहेत ज्या समाजाला पोखरून टाकतात, ज्या पुरुषार्थ संपवून टाकण्याच्या मागे जातात, ज्यांना पैसा सर्वश्रेष्ठ असतो. त्या बाईनं कशासाठी त्याच्याकडे मागणी केली? पैशांसाठी. त्याच्याकडे पैसा आहे म्हणून. आईवडील त्याचे हरामखोर. जे आईवडील, मी तुम्हाला आजही तुम्हाला सांगतो, ज्या मुलींच्या संसारामध्ये आई वडिलांनी ढवळाढवळ केली ना आणि तिच्या चुकांना पाठबळ दिलं, तो संसार संपल्याशिवाय राहणार नाही. मग हे आईबाप कसले? स्वतःच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करायला निघालेले हा आईबाप, हे साले राक्षसच सगळी. ही सगळी पिलावळ्यांची राक्षसाची. आणि कुठे ना कुठेतरी तिचे बाहेर काहीतरी लफडा असणार, सगळ्या गोष्टी असणार, त्याला लागणारा पैसा, त्याने तो इकडून उकळून घ्यायचा, तिकडे मौज मजा करायची. कारण तो बिचारा राहत नाही, तो राहतो तिकडे बँगलोरला. काय चाललं इकडे आपल्याला काय माहीत ठाऊक नाही. अनेकांच्या कुटुंबामध्ये आजही तीच गोष्ट आहे. तुम्ही प्रत्येकानं जरा आजूबाजूच्या तुमच्या कुटुंबामध्ये झाकून पहा की नक्की काय घडतं आहे. पुरुष कामावर निघून गेल्यानंतर मोजक्या काही बाया आहेत जे आपली पतिव्रता म्हणून सांभाळून ठेवतात. बाकीच्यांचं काय?
पण त्याच्यामुळे जे सांभाळून ठेवतात त्यांना संपूर्ण स्त्री जातीला कलंक लावून टाकणाऱ्या या सगळ्या बाया आज एक्स्टॉर्शन, काय एक्स्टॉर्शन होतंय, स्त्री काय काय एक्स्टॉर्शन करतायत, देहविक्री करतायत, काय किती थराला खाली चालल्यात सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत नाही. आमच्या न्यायामध्ये फक्त एकच, स्त्री चुकीची असो बरोबर असो तिच्यासाठी न्याय हक्क आहे ना, मग ती सारी बरोबरच. समाजामध्ये असे कित्येक पुरुष आजही त्या सगळ्या धाकधुकीमध्ये जगतायत. त्यांच्यासाठी बोलायला नको. एक पुरुष घरामधला तो बायकोचं ऐकेल, आईचं ऐकेल, तिच्या बहिणींचं ऐकेल, सगळ्यांचं ऐकणारा तो पुरुष त्याच्या मनामध्ये काय काय चालू असतं याचा विचार कधीतरी स्त्रियांनी केला पाहिजे. त्याला बायकोचं ऐकायचं, त्याला आईचंही मन राखायचं, त्याला बहिणीचंही मन राखायचं, त्याला आजूबाजूच्यांचं देखील मन राखायचं. या सगळ्या दुविधा मनस्थितीमधून जाणारा एक पुरुष जेव्हा समाजामध्ये बाहेर उतरतो आणि त्याला जेव्हा समजतं की आपण जे काही केलं त्यातून जर विनाशच होणार असेल तर मग आपण करताना एकाही गोष्टीचा विचार केला नाही की आपण स्वतःसाठी किती जगलो. आज समाजामध्ये असे कित्येक उदाहरण आहेत. आज कित्येक म्हणजे अगदी 90-80% कुटुंब हे स्त्रियांच्या वादांमुळे आज जमीन दोस्त झालेत, मातीमोल झालेत या समाजामध्ये. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि असल्या स्त्रिया ज्या पुरुषांना पैसे घेऊन सगळ्या गोष्टी करून त्यांना मरण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आणून देतात, ही असली राक्षसी प्रवृत्ती या समाजामध्ये आजही फोफावते आणि जिवंत आहे. याच्यासारखं दुर्दैव नाही कुठलं. जे काही स्त्रियांना हक्क मिळालेत, जे न्यायालयानं दिलेत, त्या सगळ्या गोष्टींचा दुरुपयोग आजही होतोय. त्या असतील, मी म्हणत नाही स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी या नको हवेत, निश्चित हवेत, पण त्याचा दुरुपयोग पण होतोय. मग स्त्रियांना जे काही न्याय हक्क आहेत त्याच्या मला असं वाटतं समतोल पुरुषालाही हवेत का? होऊ शकत नाही का? पुरुषाला कुठला अन्याय अत्याचार त्याच्यावरती होऊ शकत नाही का? म्हणजे अख्खी पुरुष जातीच त्याला कुठे दादच मागायला नको अशा काही न्यायव्यवस्थेनं गोष्टी करून ठेवलेत, त्याच्यावरती बोललं पाहिजे. त्याला कुठेतरी सामोरे गेलं पाहिजे. कारण अशी कित्येक उदाहरणं आजूबाजूला आपल्या घडतात, आपल्या समाजामध्ये घडतात. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जाऊ दे, मरू दे, त्याच्या घरात भांडण चाललेलं मरत ती जायला, आपल्याला काय करायचं. पण आम्ही ह्या गोष्टी ज्या मला असं वाटतं की त्या गोष्टीकडे नजर वाकडी करतोय, ती गोष्ट उद्या आमच्या जेव्हा पथ्यावर येऊन पडते तेव्हा आम्हाला समजतं की किती महत्त्वाच्या आहेत या सगळ्या गोष्टी. जेव्हा आम्ही एखाद्या कोर्टामध्ये जातो, जेव्हा आम्ही फॅमिली कोर्टामध्ये कौटुंबिक न्यायालयामध्ये जातो आणि जेव्हा आम्ही योग्य असलो किंवा पुरुष योग्य असला तरी निकाल बाईच्या बाजूने लागून जातो, तेव्हा पुरुषार्थ ठेचला जातो या न्यायव्यवस्थेने. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि ज्या काही स्त्रिया या सगळ्या न्यायांना आणि अधिकारांना हाताशी धरतात आणि नको त्या वाह्यात गोष्टी करतात, त्याचं उत्तम उदाहरण आहे तुमच्या घरामधले बहीण. तुमच्या बहिणी लग्न करून गेल्यानंतर बापाच्या इस्टेटीसाठी, बापाच्या सगळ्या गोष्टीसाठी न्यायालयाने आणि न्यायव्यवस्थेने त्यांच्यासाठी कायदे कानून करून ठेवलेत. काही जणी सोडून देतात, नाही ते आमचं असू दे, आमच्या भावाला त्याच्या पोरांना. पण काही जणी भावांना, आईबापांना जे काय असेल त्याला कोर्टाच्या दारापर्यंत घेऊन जातात आणि जे काही आहे मागच्या पिढ्यांनी उभं करून ठेवले त्याची राख रांगोळी करून टाकतात. कशासाठी? पैशांसाठी, इस्टेटीसाठी. कित्येकांना उदाहरण हे लागू झालं असेल की कित्येकांच्या बहिण्या, कित्येकांच्या आत्या आजही जमिनीच्या तुकड्यासाठी, पैशासाठी झटतायत, विरोध सहन करतायत, भावांच्या विरोधात उभे राहतात, आईबापाच्या विरोधात उभे राहतात. पाहिजेच आम्हाला, ती जमीनच पाहिजे आम्हाला, हे पाहिजेच, आमचा देखील हक्क आहे बापाच्या याच्यामध्ये. याचा दुरुपयोग सगळ्यात मोठा होतोय. लक्षात ठेवा, समाजामध्ये जे काही स्त्रियांच्या हक्कासाठी काढलंय ना, त्याचा हक्क नाही, त्याचा अर्थ नुकसान केलं जातंय, पुरुष जातीला ठेचलं जातंय. तुमचा भाव असेल, तुमचे वडील असतील, तुमचा नवरा असेल, तुम्ही ठेचताय कुणाला? तुम्ही पुरुषार्थ ठेचताय कुणाचा? म्हणजे जो पुरुष तुमचं सगळं घर चालवण्यासाठी कुठेतरी लांब निघून जातो, 4 पैसे कमवण्यासाठी, तो काय खात असेल, कसा राहत असेल, काय नाही करत असेल, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नसतं. आमच्या अकाउंटला महिन्याला पैसे पडतायत ना, खा प्या मजा करा, आयुष्यात निवांत राहा. मग तो किती यातना सहन करतोय ना, आम्ही आमच्या मुलांना सांगत ना, आम्ही आमच्या मनाला कधी सांगून घेत. आणि त्यातून घटना घडतात. या अशा येणाऱ्या पिढ्यांनी याच्यावरती काय मला असं वाटतं आदर्श घ्यायचा या सगळ्या गोष्टींचा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं एक गोष्ट मला फक्त तुम्हाला सांगायची म्हणून मी खास हा व्हिडिओ बनवला आहे. तुमची दिलेली मुलगी ज्या घरी सुखी असेल त्या घरामध्ये जास्त डोकावून पाहू नका. जिथं दुःखी असेल तिथं निश्चित पहा, त्याच्या बाबतीत वाद नाही आहे. पण जिथे सुखी असेल तिथं जाऊन तुम्ही तुमची तोंडं घालून तिची माती संसाराची करू नका. समाजामध्ये हे आज जास्त घडतंय. मुलींना जास्त मला असं वाटतंय आपल्या पदराखाली घेतलं जातं आणि त्याचे पडसाद त्या समोरच्याचं घर उद्ध्वस्त होतं. एवढं लक्षात ठेवा, समोरच्याचं घर उद्ध्वस्त होतंय. हे जे काही बाळकडू इथनं दिलं जाते ना, माहेरच्याकडून जे काही फोपावलं जातंय, काही झालं की तिथनं 5-5 मिनिटांना फोन करायचा घरी, आईला सगळ्या गोष्टी पचवायच्या, सगळ्या गोष्टी सांगायच्या. ही नाही, यांची नाही हिंमत. तुमच्या आजी आजोबाने जे दिवस काढले ना, यांची नाही हिंमत हे सगळ्या गोष्टी सहन करण्याची. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया आज आहेत ज्या एकदा लग्न करून घरातून गेल्या की ते तिकडे जाऊन त्या घराचं नंदनवन करतात. हातावर मोजण्या इतकी उदाहरणं आहेत समाजामध्ये, हातावर मोजण्या इतकी. आता 2 महिने नाही आली की लगेच तिची भांडणं चालू होतात, लगेच त्या नंदा असो, सासू असो, सुना, सगळं तिथं कलह होऊन जातो. त्यातून भरडला जातो तो पुरुष असतो. हे लक्षात घ्या.
समाजाने जे काही बनवून ठेवलंय, हा नरदेह हा कोणाच्याही वाट्याला येत नाही. त्याच्यासाठी खूप काही यातना सहन कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर हा मिळालेला नरदेह जर या स्त्रियत्वाच्या या सगळ्या याच्याखाली भरडून जाणार असेल, तर मग आम्हाला प्रश्न उभे केले पाहिजेत समाजामध्ये की नक्की चाललंय काय. उद्या तुम्ही जन्माला घातलेला पोरगा त्याच्या वाट्याला जेव्हा हे येईल आणि तुम्ही आईबाप म्हणून जेव्हा ते सहन कराल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की बाबा नक्की झालं काय, आम्ही केलं काय होतं, त्याचं झालं काय. आज मुलं सगळ्या थराला जात आहेत. कोण कुठली मुलगी चांगली दिसली म्हणून, पैसे कमवते म्हणून या सगळ्या गोष्टीच्या आहारी जात आहेत. आम्हाला म्हणजे एक काळ होता, आजही अनेक ठिकाणी चालला असेल, एक काळ होता जेव्हा मुलीच्या घरी गेल्यानंतर तिची संपत्ती, तिच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जात नव्हत्या. पाहिले जायचे तिचे संस्कार, पाहिले जायचे तिचं राहणीमान, पाहिलं जायचं तिच्या घराण्याचा इतिहास, तिच्या घरातले लोक कशी आहेत, त्यांचं वातावरण काय, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जायच्या. आता मुलगी काही असो, ती तिच्याला आम्हाला माहीत नाही, ती तिकडं 4 जणांवर फिरून का आलेले असो, त्याचं सगळं आम्हाला घेणं देणं नाही. पैसे आहेत ना, मुलांना विचारताना बाबा रूम आहे ना तुला, खोली आहे ना, मग तो सारा दारोडा असो, गुंडा असो, बेवडा असो, काही असो, तिच्याला काही असो, त्याच्याबद्दल आमच्या व्याख्या बदलल्या आमच्या या सगळ्या गोष्टीच्या. आणि जसं एक शर्टाचं बटन चुकीचं लागतं ना, मग कालचे लावावी लागत नाही, ते लागत जातात. तसंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये हेच सगळं चालू आहे. त्याच्यामुळे कुठेतरी समाज म्हणून आम्हाला विचार करावा लागेल की नक्की चाललंय काय. अतुल सुभाषसारखे कित्येक जण आज मृत्यूच्या दाढेमध्ये असतील, ज्यांना असं वाटत असेल की बाबा आता कंटाळलो, जात झाला या सगळ्या गोष्टीचा, आता जीवन संपवून द्यावं. कारण त्याच्या खांद्यावर असणारी जबाबदारी या मुलांच्या भविष्याची आहे, बायकोची आहे, आई वडिलांची आहे, त्याच्या समाजाची आहे, त्याच्याकडून अपेक्षा आहेत सगळ्या लोकांच्या. त्याच्या सगळ्या अपेक्षा डोक्यावर घेऊन तो रोज सकाळी डबा खात असेल नाही असेल, सकाळी उठून संध्याकाळी घरी येईपर्यंत त्याच्या डोक्यात फक्त हेच चाललेलं असतं. पण या सगळ्या गोष्टींचा किती जणांना माहिती असतं. घरातल्या बायकोला माहीत असतं की माझा नवरा बाहेर जाऊन किती कष्ट करतोय. मुलांना माहिती आहे की मी जे आज हे 100-200 रुपये उडवतोय ना, ते 100-200 कमवायला माझ्या बापाने काय काय केलंय. जोपर्यंत या सगळ्या गोष्टी समजत नाहीत एकमेकांना, तोपर्यंत हे कलह आणि या सगळ्या गोष्टी कधी थांबू शकत नाहीत. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की माझा पती, माझी पत्नी हरामखोर आहे, सोडून द्या याच्या आहारी बसत जाऊ नका. आपली लोक भावनिक आहेत की मी माझं काय होईल समाजामध्ये, मला नावं ठेवतील लोक की मी माझ्या बायकोला सोडल्यानंतर माझ्या आयुष्यात काय, माझ्या नवऱ्याला सोडल्यानंतर माझ्या आयुष्यात काय, काही नाही. तुमचा मृत्यू जर तुम्हाला येऊन पुढे मिळणार असेल तर ते सोडलेलं कधीही चांगलं. आणि आज सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं या सगळ्या प्रकरणावरती. सुप्रीम कोर्ट सांगतं की जोपर्यंत आम्हाला मारण्याचे काही पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही कसं म्हणू की यांनीच याच्यावरती अन्याय अत्याचार केले. माणूस जेव्हा तो मनातून हारला जातो, मनातून तुटतो, त्याला मनावर त्याच्या जखमा होतात. त्या जखमांना काय पुरावे असतात का? ही आमची न्यायव्यवस्था, ही आम्ही आणून ठेवले इथं, हे आमचे कायदे कानून आम्ही आणून ठेवलेत. जिथं न्याय नाही, न्याय फक्त तलवारीच्या टोकावर घेता येतो, तुम्हाला नसेल माहिती. त्याच्यासाठी तुम्हाला छत्रपती वाचावे लागतील. तुम्हाला कळणार नाही रे. रांझ्याच्या पाटलाला जर कायदे आणि कलम लावत बसले असते ना, तर असे पुढे कित्येक हजारो रांझ्याचे पाटील उभे राहिले असते. पण एका तलवारीच्या घावाने पुढचे 100 मारले गेले. हा न्याय असतो. म्हणून आमच्या न्यायव्यवस्थेच्या डोळ्यावर पट्टी होती जी मोदीजींनी काढली. आता काढलेत तर काही न्याय आणि काही कलम देखील बदला, जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर स्त्रियांना 4 असतील तर पुरुषाला 1 तरी असावं, 1 तरी की तो न्यायालयाच्या पायरीवरती जाऊन त्याच्या कलमाचा कुठेतरी स्वतःच्या हातात घेऊन त्याचा अधिकार मागेल. जर हे नसेल तर मग हा पुरुषार्थ संपून जाईल, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ही जो काही समतोल आहे स्त्री आणि पुरुषांचा, हा जोपर्यंत समाजामध्ये मला असं वाटतं टिकून राहत नाही, तोपर्यंत अवघड आहे या सगळ्या गोष्टी. आम्ही ऐकतो ना, आम्ही पुरुषांनी स्त्रियांवरती अन्याय अत्याचार केलेले ऐकतो, निश्चित केलेत, त्याच्याबद्दल वादच नाही, त्याच्याबद्दल वाद नाही. पण चांगले पुरुष इकडच्या वाईट स्त्रियांकडून भरडले जातात, याच्यावर देखील आम्हाला बोललं पाहिजे ना. याच्यावर देखील आम्हाला काहीतरी निर्माण केलं पाहिजे, आम्हाला न्यायव्यवस्था आणून ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे, अत्यंत धक्कादायक आहे आणि समाजाला काळीमा फासणारी आहे. त्याचं हे उत्तम उदाहरण. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, काही गोष्टी, काही नियम आपल्या आयुष्यामध्ये, तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये कटाक्षानं पाळण्याची त्यांना एक हे द्या की काय केलं पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एखादी स्त्री तुम्हाला समजते, लुबाडते, तुम्हाला हे करताय, सोडून टाका. सोडून टाकल्यानंतर देखील ती स्त्री, ती पत्नी आहे, तू माझा नवरा आहेस म्हणून तुझी प्रॉपर्टी, तुझे हक्क सगळे छिनायला बसते. या सगळ्या गोष्टी न्यायालयानं जरा नजरअंदाज करणं चुकीचं आहे.
या गोष्टींकडे जरा लक्ष दिलं पाहिजे की त्याला बिचाऱ्याला सोडायची असेल तिला तिच्या काही चुकीच्या कारणांनी आणि तिला सोडता देखील त्याला येत नसेल किंवा सोडल्यानंतर देखील त्याचंच नुकसान होत असेल तर कसले आमचे कायदे काय घेऊन बसलो आम्ही. त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अगदी भरडून जाणाऱ्या असतात. आपल्या बायकोचं काय बाहेर चाललंय म्हणजे सगळ्यांचंच नाही सांगत मी, अनेक ज्यांच्यासाठी असेल किंवा अशा घटना असतील, आपल्या बायकोचं बाहेर काय चाललंय हे नवऱ्याला माहिती असून देखील त्याला रोज सकाळी उठल्यानंतर पाण्याच्या घुटकीसोबत हे दुःख गिळावं लागतं. याच्यासारखा दुर्भागी समाज आपला नाहीये, याच्यासारखा दुर्भागी समाज नाहीये. या न्याय व्यवस्थेपेक्षा गावातल्या एखाद्या गावगाड्यामध्ये हा विषय गेल्यानंतर ज्या प्रकारे तो सोडला जातो त्याच्यापेक्षा ही न्याय व्यवस्था कितीतरी घाणेरडी. त्याच्यामुळे आमच्या एखाद्या घरात घडलेली घटना आम्ही भावकी गावकीत जाऊन ती सोडवतो, ती कधीतरी आमच्यासाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरते. त्याच्यामुळं जे काही वरती घडतंय ह्या न्यायालयामध्ये घडतंय त्याचा अधिकार कुठेतरी खालच्या दर्जावरती द्यावा, जेणेकरून या सगळ्या गोष्टी तिथल्या आजूबाजूच्या लोकांच्या संमतीने सोडवल्या जातील. कारण वरती पैसे दिल्यानंतर काही बदलते, लाखो रुपये पोहोचवतायत, इथं पोहोचवतील ना, पण त्याच्या बाजूने 4 जण उभे देखील राहतील. हे लक्षात ठेवा. गावकी भावकीमध्ये या सगळ्या गोष्टी होतात, आजही होतात. हे प्रकरणावरती सगळ्या सखोल अभ्यास केला पाहिजे तज्ज्ञांनी. हे अत्यंत विदारक चित्र येणाऱ्या काळामध्ये आणि यातून स्त्रीत्व देखील ठेचलं जाईल, पुरुषार्थ देखील ठेचला जाईल आणि संपून जाईल ती मानवजात. कारण हे जे दिसतंय ना प्रकरण तेवढं साधं नाही आहे. आज तुम्हाला कळलं असे कित्येक आजूबाजूचे तुमच्या रोज मृत्युमुखी पडत असतील, कित्येक जण आतल्यात तुटून जात असतील, कित्येकांचे संसार उघड्यावर पडत असतील. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं याच्यावर बोलावंसं वाटलं म्हणून मी बोललो. काही नियम पाळून घ्या, काही गोष्टी पाळून घ्या, कटाक्षानं पाळून घ्या. स्त्री पाहायला गेल्यानंतर तिचे संस्कार पहा, तिच्या प्रॉपर्टी आणि तिच्या सगळ्या संपत्त्याने याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. हे लक्षात ठेवा. पुरुष पाहायला जात असताना त्याच्यावर खोल्या किती आहेत आणि त्याला किती जमीन जुमलान त्याचे काय आहे ते पाहू नका. तो किती संस्कारी आहे, तो पुरुषार्थासाठी योग्य आहे का, या सगळ्या गोष्टी पहा. इथं स्त्री ना चुकीची आहे ना पुरुष चुकीचा आहे, ना पुरुष बरोबर आहे ना स्त्री बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी हे झुकतं माप नाही, हे समतोल आहे आणि हे समतोल राहण्यासाठी काही गोष्टी कटाक्षानं पाळाव्या लागतील सामाजिक सगळ्या गोष्टींमध्ये. हे बोलणं प्रकरण थोडं फार मोठं आहे, पण एवढंच मला बोलायचं होतं. घरच्यांनी देखील लक्षात ठेवा, तुम्ही जन्माला घातलेली स्त्री, तुम्ही जन्माला घातलेला पुरुष, त्याच्यावरती चांगले संस्कार करण्याची तुमची एक जबाबदारी आहे आणि तेव्हाच तुम्ही त्या जबाबदारीला पात्र, जेव्हा ते सगळे चांगले ठरतील तेव्हा तुम्ही तुमचं जीवन सार्थकी लागलं असं म्हणाल. नाही तर जन्माला तर काय साले किड्यामुंग्या देखील येतात, कुत्रं देखील त्याला 4-4 पिलांना जन्म घालते. त्याच्यामुळे आपण घातलेलं अपत्य, मुलगी मुलगा हे संस्कारी आहेत का, हे समाजाच्या उपयोगाचे आहेत का, हे 4 जणांना मदत करणारे आहेत का, 4 जणांच्या संकटात धावून जाणारे आहेत की साले हरामखोर बाहेर जाऊन नको त्या गोष्टी करणारे, चरस गांजा दारूच्या आहारी जाणारे, समाजासाठी नाशवंत न विचारी असणारे, म्हणजे त्यांना घाणेरडे विचार आहेत, असली पिढी आम्ही जन्माला घालतोय. याची आई वडील म्हणून तुम्ही सर्वजण याचा बारीक विचार कराल, एवढंच मी तुम्हाला सांगतो. ही व्हिडिओ ही घटना सर्वांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक पुरुषापर्यंत स्त्रीपर्यंत हे पोहोचू द्या आणि प्रत्येकाला प्रत्येकाचे हक्क मागणं गरजेचं आहे, पण समोरच्याला तुमच्या हक्कांखाली दाबून टाकू नका. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.